घरकुल लाभार्थियों को रेत उपलब्ध कराने की मांग का निवेदन राजू जोड़े के नेतृत्व में ग्राम विकास कृति समिति ने बल्लारपुर के तहसीलदार को दिया। बल्लारपुर तहसील के घरकुल लाभार्थियों को निर्माण कार्य के लिए रेत उपलब्ध कराने की मांग का निवेदन ग्राम विकास कृति समिति ने तहसीलदार को दिया। इस समय उन्होंने बताया कि शासन की ओर से अनेक घरकुल मंजूर हुए हैं, किंतु रेत के अभाव में निर्माण कार्य अधूरा है। अवैध तरीके से रेत चोरी करने वाले ऊंची कीमतों में रेत उपलब्ध करा घरकुल लाभार्थियों की आर्थिक लूट मचा रखी है। बल्लारपुर तहसील और विसापुर गाँव के कुछ राजनीतिक दल के स्वयं घोषित नेता अवैध रूप से रेती की चोरी को अल्प देकर रेत उपलब्ध कराने की मांग ग्रामीणों ने की। इस अवसर पर राजू झोड़े, संपत कोरडे, राजू लाडंगे, श्याम झिलपे, बली नुर्ले, संजय सूर्यवंशी आदि उपस्थित थे। बल्लारपूर तालुका तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेती लीज न देणं महाराष्ट्र सरकारने बंद केलं। तत्कालीन सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी रेती सर्वसामान्य घरकुलधारकांना सामान्य नागरिकांना मिळणार अशी सुविधा करू अशा घोषणा केल्यानंतरही आज 1.5-2 वर्ष होते सामान्य नागरिकांना रेती मिळत नाही, परंतु रेती धडकल्याने चोरी होते आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विसापूरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती चोरी करतात आणि सामान्य लोकांना रेती मिळत नाही। रेत माफियांचे रेत साठे मोठ्या प्रमाणात आहे, सामान्य लोकांना घर बांधण्यासाठी सुद्धा रेती नाही। जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन सुस्त आहे, थातूर मातूर 1-2 गाड्या पकडतात, परंतु सामान्य लोकांचा समाधान करण्यापर्यंत कुठलाही मार्ग काढत नसल्यामुळे आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, रेत माफियांना पकडा, सामान्य नागरिकांसाठी रेतीचे लीज उघडे करा। सामान्य लोकांना रेती मिळाली तर ते आज 1.5-2 वर्षापासून त्यांचे घरांचे रखडलेले काम असल्यामुळे ते उघड्यावर आहेत। ऊन पाऊस वारा ते सहन करत आहे, म्हणून सामान्य लोकांसाठी रेती उपलब्ध करून द्यावं, रेत माफियांवरती अंकुश करावं। आम्हाला असं वाटते प्रशासन, रेत माफिया आणि सत्तारूढ राजकीय पक्ष हे मिळून आहे आणि सामान्य लोकांच्या शोषण करत आहे।